अहिल्या किल्लेदार यंदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहणार आहेत। तुम्ही किल्ले द्या मला, मी करते नोकरांचे पगार। तू खरंच तिला निवडून आणणार आहेस? माझ्या परीनं पूर्ण प्रयत्न करणार। जानकीला माहेरी पाठवण्यापेक्षा तिचं माहेरच आपण इकडे आणूया। म्हणजे काय झालं ताई, काही काम होतं? काम नाही रे, तुला एक गंमत सांगायची म्हणून बोलवलं मी। गंमत काय आहे? अरे आता आत्याबाई मला सांगून गेल्या की आपण रमावतीहून आई बाबांना इकडे बोलवून घेऊयात म्हणून। आई बाबा का? का काय बाळासाठी। आता मी रमावतीला नाही ना जाऊ शकत, तिकडे काही खूप डॉक्टर नाही आहेत, म्हणून मग आई बाबांनाच इकडे बोलवून घ्यायचंय। आई शपथ ताई, कसली मजा येईल ना। म्हणजे आई बाबा येणार, मग आपण सगळे मस्ती करूया। तू काय आई बाबांना मस्ती करायला लावणार आहेस? आई बाबा नाही, मी आहे ना, मी एकटा मस्ती करणार, बाळाबरोबर खेळणार। आणि जर का बाळाने मस्ती केली तर त्याच्यावर मी रागवणार। का? खरं तर जास्ती मस्ती बाळानेच केली पाहिजे, हो की नाही? अगं असं काय करते ताई, मला कधी नव्हे तो चान्स मिळतोय कोणावर तरी रागवण्याचा। नाहीतरी आतापर्यंत मीच सगळ्यांची बोलणी खात आलोय ना। आता सगळे मोठे आहेत, मी एकटा छोटा आहे ना आपल्या घरात। पण आता नाही हा, मी मामा होणार आहे ना, मग बाळाने मस्ती केली ना की हा गण्या मामा त्याच्यावर ओरडणार। ओ चालेल चालेल, मी बाळाला सांगून ठेवते हा की गण्या मामाच्या धाकामध्ये राहायचं। हा मग हे बाळा, तू पटकन बाहेर या, मग आपण खूप मजा करूया। मी तुझे लाड पण करीन, पण कधी कधीच ओरडी ना तुझ्यावर। तुला चालेल ना? चालेल म्हणाल। हे आपण बाळ आल्यावर खूप मजा करूया। नक्की गण्या। मला बोलवलं तू वहिनी? हो, तुमच्याकडे एक काम आहे। बोला ना, काय काम आहे? दुसरं काय असणार, निवडणुकीचंच। मी काय करू शकतो तुमच्यासाठी? हे बघा, मला निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करायची आणि त्यासाठी एखादा चांगला PR एजंट नेमावा लागेल। सो ठीक आहे, तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या PR एजन्सीचे नंबर देतो, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा। हो, पण मला उत्तम काम करणाऱ्यांचेच नंबर्स हवे, कारण कामात कोणत्याही प्रकारची चूक झाली मला चालणार नाही। माझ्यावर विश्वास ठेवा वहिनी साहेब, मी तुम्हाला चांगल्या लोकांचेच रेफरन्सेस देईल। ठीक आहे, आणि कॅम्पेनिंगच्या कामाबद्दलही तुम्ही माफ करा वहिनी साहेब, कितीही झालं तरी जगाच्या दृष्टीने तुम्ही साहेबांच्या सहकार्याच्या विरोधामध्ये उभ्या राहत आहात, त्यामुळे तुमच्या कामामध्ये माझी डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट बरी दिसणार नाही। फार फार तर रेफरन्सेस देऊ शकतो, बाकी काही करू शकत नाही। खरं तर तुम्हाला त्याची आवश्यकताही नाहीये, तुम्ही एकट्या हे सगळं हँडल करू शकता असा मला ठाम विश्वास आहे। काय ना वहिनी साहेब, मी कितीही अनुभवी असलो तरी राजकारण तुमच्या रक्तात आहे, आमच्यात नाही होते। मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलं असेलच, हो ना? अगदी बरोबर बोलताय तुम्ही। मी सगळं मॅनेज करेन आणि काही लागलंच तर तुम्हाला कळवेन। ठीक आहे, येतो मी। रे फोन नाही लागे। कुणाला फोन लावताय? तुला काय करायचंय? तो नंतर लावा, माझं बोलणं ऐका बरं आधी। माझ्याकडे वेळ नाही तुझं बोलणं ऐकायला। आईला वहिनीच्या प्रचाराला सुरुवात करायची आता। खड्ड्यात गेला त्यांचा प्रचार, काय गरज नाही त्यांचा प्रचार विचार करायची। काय पार्टी बदलली का काय तू? मग नाही तर काय, वाटेल तसं बोलल्या मला त्या। काय बोलल्या? अपमान केला माझा सकाळ सकाळ। अपमानच केला ना, मला वाटलं प्रेमानं चांगलं काय बोलल्या का काय? हो, थट्टा कसली सुचते तुम्हाला? त्या आईले ताई मला वाटेल तसं बोलल्या, मोलकरीन म्हणाल्या, किल्लेदारांची सुनतून नाहीच तेच म्हणाल्या। असं म्हणल्या? ही हिम्मत तिची माझ्या बायकोला असं बोलायची? मग काय तर, आणि हे सगळं कशावर ना, तर त्या तिजोरीच्या चाव्या मागायला गेले म्हणून। काय? अहो ते चालले होत्या बाहेर, मी गेले त्यांना आठवण करून द्यायला की आज 1 तारीख आहे, नोकरांचे पगार द्यायचे। आणि मग मी काय त्यांना म्हणलं, तुम्ही बाहेरची कामं बघा, मी बघते घरातली, मी करते नोकरांचे पगार, द्या मला किल्ल्या। हसताय काय तुम्ही? नाहीतर काय करू, आज त्यांच्याकडनं तिजोरीच्या चवळ्या मागितल्या, उद्या माझ्याकडे काय पण मागशील।
अहो, मी काय येडी आहे का काही पण मागायला? नाही येडी नाही तू पण खानदानी पण नाहीस. लक्षात ठेवा आता तू तुझ्याशी मी लगीन केलंय हेच तुझं मोठं नशीब आहे. कळलं की नाही? एवढं पदरात पडली हेच खूप आहे तुझ्यासाठी. जास्त शहाणपणा करून बोलायचं नाही. डोक्यावर बसायचा प्रयत्न करू नको. सुमित्रासारखी अवस्था करून टाकेन. तिने बी हेच केलं, डोक्यावर बसायचा प्रयत्न केला. अशी दणकन आपटली की नाही तिला, तुझी बी अवस्था करून टाकेन तशी. परशुराम म्हणतात मला, परशुराम केलं लय डेंजर माणूस आहे मी, सांगून ठेवतो. आता मला प्रचाराचे फोन करायचे आहेत, मध्ये मध्ये येऊ नको. अमृता, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. का ग असं का विचारतेस? ये ना बस. काय झालं? पहिल्यांदा मला सांग, तुझं सुगंधाबद्दल काय मत आहे? म्हणजे घरातल्या सगळ्यांचं जे मत आहे तसंच की? एक मिनिट, असं का विचारतेस तू? काही झालंय का? सुमित्रा काकू, जे काही झालं असेल ना ते स्पष्टपणे सांग मला. आता मी यांना सुगंधाशी बोलताना ऐकलं. म्हणजे एक दोनच वाक्य कानावर आली, पण काय? काकू काय बोलला परशू काका? ते तिच्याशी भांडत होते. म्हणजे तिला धमकवत होते. म्हणत होते स्वतःची पायरी बघून वाग, नाहीतर सुमित्राची जशी अवस्था झाली तशीच तुझीही होईल असं म्हणाले. काय? परशू काका तिच्याशी तसाच वागतो? त्याचा स्वभावच आहे का तो? तू काही बदलणार आहे का? पण तू का म्हणाला असं तिला? मला खरंच नाही ग माहिती, कारण मी आधीपासून काहीच ऐकलं नाही. पण यांना भांडायला आणि हुकुमशाही गाजवायला काही कारण लागतं का? तेही खरंच आहे म्हणा. अमृता, मला वाटतं आपण ना सुगंधासाठी काहीतरी करायला हवं. म्हणजे मान्य आहे मला, ती माझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहे. अगं पण ती माणूस म्हणून खूप चांगली आहे ग. आणि जे झालं त्यात तिचा काहीच दोष नव्हता ना. एक्झॅक्टली, मलाही तेच वाटतं ग. सुगंधाबरोबर जे काही झालंय ना तर त्या बिचारीची काहीच चूक नाहीये ग. उलट ती तर परशू काकाच्या धाकाखालीच आयुष्य जगत असते. मग आपण तिच्यासाठी काहीतरी करावं असं तुला नाही वाटत? वाटतंय ग, पण ठीक आहे, मी बोलून बघते बाबांशी. मंत्री साहेब, कामाच्या नादामध्ये बायकोला विसरलात ना? दिवसभरात साधा एकदाही भेटला नाहीत मला. गमतीशीरच असता तुम्ही बायका. इतके दिवस कामाला लागा म्हणून माझ्या मागे लागली होतीस, आणि आता कामाला लागलोय तर मला विसरलात ना असं म्हणतेस. गंमत केली तुमची. पण खरं सांगू का, आम्हा बायकांचं ना असंच असतं. आम्हाला सतत वाटत असतं की आपला नवरा खूप मोठा व्हावा, त्यांनी खूप नाव कमवावं. पण एकदा का तो कामाच्या व्यापामध्ये अडकला की असं वाटतं की आपल्याकडे दुर्लक्ष करतोय. भयानक असता तुम्ही बायका. भयानक नाही काही, वेड्या म्हणा हवं तर. वेड्या? उलट तुम्ही बायका सगळ्यात हुशार असता. सगळं बरोबर साध्य करून घेता. काय करणार, प्रेम असं ना आमचं आमच्या नवऱ्यावर. त्यामुळे आपल्या नवऱ्यासाठी आणि संसारासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते आमची. पण हे प्रेम नुसतं बोलून काय उपयोग, तर ते दाखवावंही लागतं. तुम्ही आता खूप दमलात, त्यामुळे झोपा. गुड नाईट पण म्हणणार नाहीस? गुड नाईट. अगं
ठीक आहे, झोप तू, मी येतो. काय हो? कसले पैसे? पॉकेट मनी महिन्याचा मिळाला मला. आल्या वाटतं आल्या ताई परत बाहेर गेल्या होत्या ना. आल्या सर्वांचे पगार पण दिले. आणि हे बघ, हे आणि कुठले पैसे आता? हे त्यांच्या निवडणुकीच्या प्रचार समितीचा अध्यक्ष बनवले मला त्यांनी. त्याचे मानधन आहे, कळक नाही. द्या इकडे, मी ठेवते आतमध्ये कपाटात. ग बस, मला हात नाही तो ठेवायला, मी ठेवीन नंतर. नवऱ्यानी त्याचा पगार बायकोच्या हातात द्यायचा असतो म्हणून विचारलं. तुला सकाळी काय बोललो तुम्ही? विसरलीस काय? जास्त शहाणपणा करायचं नाही, डोक्यावर बसायचं नाही माझे मी ठेवीन पैसे. आणि विसरलोच. घे 100 200. ठीक आहे, दया आली तुझी. घे, उजव्या हातात घ्यायचे असतात पैसे. घे तुझे पैसे. एवढेच? हे कसले पैसे? पगार तुझा. गेल्या महिन्यात दिलं होतं की नाही, या महिन्यात पण एवढाच पगार दिलाय, न चुकता न विसरता आईल्या वहिनी. कळलं काय? आणि हे पैसे आहेत की नाही, हे मी आता माझ्या हाताने माझ्या ड्रॉवर मध्ये ठेवतो. अजूनही यांचा फोन बिझी. अरे वा, काय पाहतोय मी? 10:30 वाजून गेलेत. आपण अजूनही काम करत बसल्या आहात. वा 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 वा. अगं अंधार असेल सगळीकडे, झोपली असशील तू म्हणून दबकत आलो मी. पण पाहतो तर हे दृश्य. मला नाही तुमच्यासारखी काम सोडून झोपा काढायची सवय. अरे हो, हे विसरलोच होतो मी. मग आता झोपू? काय बाई परवानगी मागतायत? तसं काय बायकोच्या शब्दाबाहेर नाही अगदी. म्हणजे काय? पहिल्या नाहीच आहे मी तुझ्या शब्दाबाहेर. सगळं तुला विचारून करतो मी, हो की नाही? तू उठ म्हणालीस उठायचं, बस म्हणालीस बसायचं, आता झोप म्हणालीस की झोपायला. बस पुरे झालं. हा, बाहेरून कोणी ऐकलं ना तर अगदी खरं वाटायचं. बायकोबद्दल एवढं वाटतं ना, मग तुम्ही असे झोपला नसतात. मला इथे मदत करायला आला असता. नाही, मी करणारच होतो मदत. माझा विचार होताच मदत करायचा, पण तेवढ्यात तू म्हणायचीस की तुम्हाला काय कळतं राजकारणातलं, म्हणून म्हणलं नको विचारायला. बाकी काही नाही. आहा, ही अशी वाक्य बरोबर नेमक्या वेळेला तुमच्या लक्षात राहतात. जाऊ दे, तुमच्या मदतीची काही गरज नाही. मी करेन माझं. हे आता तू दोन्ही बाजूनी बोलतेस. हा, तुमच्यापेक्षा ते परशू भाऊजी परवडले. काय? स्वार्थासाठी का होईना ते मला कामात मदत करतायत. तुम्हाला माहितीये, निवडणुकीच्या प्रचाराची सगळी कामं ते एकटे सांभाळतायत. काय? परशू तुझ्या निवडणुकीचा सगळा प्रचार एका हाती बघतोय. वा, काय पण माणूस निवडलायस तू. वा, फॅन्टॅस्टिक. कळतायत. हा, तुमचे सगळे टोमणे मला कळतायत. पण कसं आहे ना, समथिंग इज बेटर देन नथिंग. तुमच्यासारखं झोपा काढत बसण्यापेक्षा ते मला काहीतरी मदत करतायत. मी पण करू शकतो ना तुझ्या प्रचाराचं काम. मला काय करता येईल? हा, आपल्या मतदारसंघामध्ये मी तुझ्या नावाचा बोर्ड घेऊन फिरू शकतो ना. अहिल्या किल्लेदार यांना विजयी करा. करू शकतो मी. तुम्ही एक काम नक्की करू शकता. काय? झोपा. हा, हे लक्षातच नाही आलं माझ्या. हे काम मी नक्की करू शकतो. चला, झोपतो. तू सांगतेस म्हणून ना, काम म्हणून झोपतोय. चला, गुड नाईट.
जानकीचा काटा काढण्यासाठी मी तुला जवळ केलंय, किल्लेदारांची सून म्हणून नाही. उगाच डोक्यावर बसायचं नाही. जास्त शहाणपणा करायचं नाही, माझ्या डोक्यावर चढून बसायचा प्रयत्न करायचा नाही. सुमित्रासारखी अवस्था करून टाकेन. सुगंधा, काय ग, कसल्या विचारात आहेस? नाही काय नाही, कुठं काय. हे बघ, मला माहिती आहे हे खूप बोललेत ना तुला. नाही कुठं काय बोलले मला, काय नाही. हे बघ, आता काही लपवू नकोस माझ्यापासून. मी तुमचं थोडंफार बोलणं ऐकलं. हे माझ्याशी जसे वागतायत तसेच तुझ्याशीही वागतायत ना. आता तुम्ही ऐकलंच आहे म्हणून सांगते. हल्ली नाही हो, नीट बोलत नाही अशी. सारखे लहान सहान कारणावरनं बोलत असतात पडापड. अगं, पण नक्की कशावरून बोलत होते ते? अहिल्याताईंवरनं. हिलाताईंवरून? त्यांनी काय केलं? त्यात कान भरवत असतात यांचे सारख्या. हे त्यांचं ऐकतात आणि नंतर नाही नाही ते बोलतात. मला म्हणाल्या, तू मोलकरीनेस, मोलकरणी सारखंच राहा, उगाच डोक्यावर चढायचा प्रयत्न करू नको. ते तरी कुठे नीट वागतं तू माझ्याशी. सुगंधा, का अहिलाताईंचा स्वभावच आहे तसा. अहो पण म्हणून काही पण बोलायचं का? अनेक वेळ मला बोलल्या असत्या ना तर मी गपगुमान ऐकून घेतलं असतं. पण जेव्हा तुमच्याबद्दल बोलल्या ना तेव्हा नाही सहन झालं बघा मला. माझ्याबद्दल? माझ्याबद्दल काय म्हणाल्या? मला म्हणाल्या, किल्लेदार घराण्याची परंपराच झाली आहे जणू. गावठी अडाणी बायकांबरोबर लपडी करायची किल्लेदारांच्या पोरांनी आणि नंतर त्या बायकांनी किल्लेदारांची सून म्हणून मिरवायचं. बर फक्त मला नाही, तुम्हाला आणि जानकी ताईला सुद्धा रमावतीला पाठवून देणार आहे तसं म्हणाल्या. हो अहिल्याताईंना नेहमी टोकाचंच बोलतात, पण गरीब पडतो ना, काही बोलू नाही शकत. आपण म्हणून काय गप्पा बसायचं का आपण? नाही म्हणजे खरंच एखाद दिवस हाकलून दिलं घरात तर काय करायचं? अहो मी हेच सांगायला यांच्याकडे गेले तर उलट माझ्यावरच दापरले. मलाच नाही नाही ते बोलले. माझं कुणी ऐकून घेणार नाहीच या घरात. गंधा, हे बघ, काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या बरोबर. हा, तुम्ही नाही. आपल्याला कोणीही हकलणार नाही. हा, माझ्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष, बोला, प्रचाराबद्दल काय विचार केलाय? विचार खूप केलाय. 2 आयडिया आहेत. पहिली म्हणजे मार्ग सोपा आणि प्रभावी. दुसरी मार्ग अवघड, कमी प्रभावी. कुठला मार्ग सांगू? अर्थातच सोपा आणि प्रभावी. ओके. आता काय आहे, सोपी आयडिया म्हणजे अशी आहे, तुमच्या विरोधामध्ये जो उमेदवार उभा आहे की नाही त्याचा गेम करायचा. तो एकदा खपला की तुम्ही बिनविरोध निवडून येणार. आयडिया सोपी, रिझल्ट 101%. तुम्हाला स्वतःचा अपमान करून घ्यायची इच्छा आहे का? जरा नीट बोलाल? मग दुसरी म्हणजे कमी प्रतीची. आपण त्याला किडनॅप करू, म्हणजे गेम करायचा प्रश्न नाही, कामी झालं. आपण इथे टाइमपास करायला बसलोय का? आणि तुम्ही हे असेच उपाय सुचवणार असाल ना, तर मला तुमच्या पदाचा पुनर्विचार करावा लागेल, एवढं लक्षात घ्या. असं नका करू, असं नका रागू. दुसरी आयडिया अजून आहे माझ्याकडे. दुसरी आयडिया अशी आहे की मोठमोठी होर्डिंग लावायची, नाक्या नाक्यावर पोस्टर छापायची. हा विचार बरा आहे. पण आता कसं आहे, तुम्ही जे मला पैसे दिले की नाही त्या पैशात एवढी सगळी कामं होईना. तो अजून पैशांची गरज आहे. अजून? भाऊजी, मी तुम्हाला आधीच भरपूर पैसे दिले. तेवढ्यात काय होणार आहे? नुसती होर्डिंग लावायची आहेत का? होर्डिंग बरोबर लावायची असतात. मग ती लावण्यासाठी जी जागा निवडायला लागते त्या जागेचं भाडं भरावं लागते, कळलं की नाही? ते लावायला एक माणूस चढणार वर,
शिडी आली, शिडीचं भाडं आलं, कळलं. शिडीला किंवा माणूस चढणार त्याचं भाडं आलं, म्हणजे त्याला काहीतरी पैसे द्यावे लागतात. कळलं. शिडी चढताना शिडी तुटली आणि खाली पडला, मेला. कळलं. अजून किती पैसे हवेत ते सांगा. 1,00,000 रुपये द्या, भागवून घेईन त्याच्यात. काय? लाखभर? ठीक आहे, थोडे कमी पैसे द्या, आपण होर्डिंग जमिनीवर लावू. शिडी वाचली, माणूस वर चढणार नाही, गचकणार नाही, त्याच्या बायकोला कॉम्पन्सेट. कळलंय मला. पैसे मिळतील.